गेले 10 वर्ष 15 वर्ष झालं मी ऊस शेती करतोय, परंतु ऊसाचं पाहिजे असं अपेक्षित उत्पन्न आम्ही 100ला पोहोचलो, 110ला पोहोचलो, परंतु त्याच्यावर काही जात नव्हतो. आपल्या झाडाखाली बसलं लहान जर झाड असेल एखादं तर ते जास्त पिकअप घेत नाही. मग आपल्या ऊसामध्ये पण तशीच सेम कन्सेप्ट होत असणार आहे. कारण मोठा ज्यावेळी ऊस होतो, ज्यावेळी लहान कोंब असतात फुटव्याचे, त्यावेळी ते पिकअपच घेऊ शकत नाहीत, कारण त्याला अन्न मिळत नाही. हा मोठा ऊस त्याला काही खाऊ देत नाही आणि सूर्यप्रकाश त्याला बुडक्याला भेटत नाही. त्याच्यामुळे त्याची वाढ जी आहे ती चांगल्या पद्धतीनं होत नाही. ज्यावेळी आपला 4-6 महिन्याचा होतोय, म्हणजे 6-7 महिन्याचा, त्याच्यानंतर ऊसामध्ये जायचा सुद्धा प्रॉब्लेम यायचा. मग त्याच्यामध्ये मरणाऱ्या ऊसाची संख्या जास्त व्हायची. प्रॅक्टिकली जर विचार केला तर डोळे झाकून शेती करण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून शेती केलेली चांगली राहील. कारण आपण जे डोळ्यानं बघतोय आज हे पूर्ण कारखान्याला जाणार आहे. आता आम्ही या प्लॉटमध्ये 3200 रोपं फक्त लावलीत आणि या ठिकाणी आपण बघू शकताय की आपल्या 40 ऊस तयार आहेत. किती ऊस कांडे आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता 15 काढणीपर्यंत तुमचा ऊस आहे. 15 ते 20च्या दरम्यान आहे. कमी जास्त काही ठिकाणी 15 आहे, काही ठिकाणी 20 आहे. म्हणजे अजून 32 कांड्या तुमच्या ऊसाला येणार आहे. 100% येणार आहे. तर तिकडे पाणी दिलं की इकडचं वापसा कंडिशनला जमीन राहत्यानंतर तिकडची म्हणजे अल्टरनेटिव्ह पाणी देतोय. इकडे ज्यावेळी उपसा होतोय त्यानंतर तिकडे पाणी पाजताय, त्यानंतर परत इकडे ऑप्शन येते त्यावेळी इकडे पाणी पाजताय. इकडला ज्यावेळी जीवाणू रेस्ट पिरियडला जातोय त्यावेळी तिकडे काम करतोय. मग एकरी अंदाजे किती खर्च आहे तुमच्या ह्या पिकाला? हा लोकांचं 10 एकर 20 एकर क्षेत्र आहे. त्या लोकांनी समजा एका तळावरती आहे, तर अशा पद्धतीने जर केलं तर जो खर्च मजुरांना जातोय, समजा तण व्यवस्थापन असेल किंवा बाकीचं असेल, तर ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण करू शकतोय. उसाला पाणी द्यायचं, जमिनीला पाणी द्यायचं नाही आणि ॲक्युरेट जर व्यवस्थापन केलं तर 150 टन शक्य आहे. म्हणजे आहे 100%. आता तुम्ही 150 म्हणताय, पण आम्ही 160-170 त्याच्यापेक्षा जास्त म्हणताय तुम्ही. जाऊ शकतो. 100% जाणार. नमस्कार, मी संकेत पाटील. एक वेगळ्या विषयाचं आणि एक वेगळ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. सध्या सांगली जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः कडेगाव तालुक्यामध्ये एक ऊसाच्या क्षेत्राचं नाव सगळीकडे व्हायरल होतं आहे. का तीच परिस्थिती आपण जाणून घेण्यासाठी आज कडेगावमधल्या अंबकचिंचणी इथं आलो. वैभव गुरव असं या शेतकऱ्याचं नाव आहे. विशेषतः आपण ऊस पद्धती बघतो ती 4 ते 4.5 फुटांवर सरी असलेली पद्धती बघतो, पण यांनी या ऊस शेतीत वेगळा प्रयोग केलेला आहे. काय तर ही जी माझ्या आजूबाजूला ही 2 खाटावर दिसते, ही 9.5 फुटांची सरी आहे. सांगलीतच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिला प्रयोग असावा असं मी मानतो. कारण 9.5 फुटाची सरी बघायला आपल्याला कुठे मिळत नाही आणि तोच प्रयोग त्यांनी केलेला आहे. आणि त्यांचा असा दावा आहे की ह्या ऊसाच्या क्षेत्रामधून हे अडसाली पीक आहे ते 150 टनाची अपेक्षा करत आहेत. खरं तर आपण 100 ते 110 टन सरासरी बघत आलो आहे. प्रगतशील शेतकरी असेल तर 100 ते 110 टन आपण आजपर्यंत उत्पादन बघत आलो आहे. पण इथं वैभव गुरव 150 टनाचा दावा करत आहेत. तोच दावा खरा होतोय का ते आपण बघणार आहोत. आपल्याबरोबर प्रगतशील शेतकरी वैभव गुरव आहेत. गुरव साहेब नमस्कार. पहिल्यांदा नमस्कार. मला सांगा, हा प्लॉट कधीपासून सुरू केला, तर कशी संकल्पना सुचली? कारण आपल्याकडे जी ऊस पद्धती आहे ती 4-4.5 फुटाची ऊस पद्धती आहे, पण नाविन्यपूर्वी हा प्रयोग दिसतोय 9 फुटांचा. काय विशेष आहे? गेले 10 वर्ष 15 वर्ष झालं मी ऊस शेती करतोय, परंतु ऊसाचं पाहिजे असं अपेक्षित उत्पन्न आम्ही 100ला पोहोचलो, 110ला पोहोचलो, परंतु त्याच्यावर काही जात नव्हतो. आणि अडचणी अशा यायच्या की ऊस ज्यावेळी आपला 4-6 महिन्याचा होतोय, म्हणजे 6-7 महिन्याचा, त्याच्यानंतर ऊसामध्ये जायचा सुद्धा प्रॉब्लेम यायचा. मग त्याच्यामध्ये मरणाऱ्या ऊसाची संख्या जास्त व्हायची किंवा सूर्यप्रकाश मिळायचा नाही. ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही विचार करत ही संकल्पना सुचली. आणि त्याच्यानंतर आम्ही एक विचार केला की आपल्या झाडाखाली बसलं लहान जर झाड असेल एखादं तर ते जास्त पिकअप घेत नाही. मग आपल्या ऊसामध्ये पण तशीच सेम कन्सेप्ट होत असणार आहे. कारण मोठा ज्यावेळी ऊस होतो, ज्यावेळी लहान कोंब असतात फुटव्याचे, त्यावेळी ते पिकअपच घेऊ शकत नाहीत, कारण त्याला अन्न मिळत नाही. हा मोठा ऊस त्याला काही खाऊ देत नाही आणि सूर्यप्रकाश त्याला बुडक्याला भेटत नाही. त्याच्यामुळे त्याची वाढ जी आहे ती चांगल्या पद्धतीनं होत नाही. मग विचार करत आमच्या डोक्यामध्ये संकल्पना आली. मग त्यासाठी आम्ही सुरुवातीपासून रानाची मशागत करण्यापासून, कारण हा प्रयोग आमचा इथल्या भागात पहिल्यांदाच आहे, म्हणजे 7-8 फुटांना असेल, परंतु आमचा 9-9.5 फुटाचा हा प्रयोग आहे. मग सुरुवातीला संकल्पना आली की आपण एवढं मोठं धाडस करतोय तर जमिनीची पूर्व मशागत ही करणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण ह्याला खायला पण तेवढ्याच पद्धतीने लागणार, कारण अंतर आपण वाढवतोय म्हणजे अन्न पण कमी करून चालणार नाही. मग त्यासाठी आम्ही 4 महिने आधी शेत पूर्णपणे तापवलं होतं, म्हणजे आडवी ओपन करायच्या आधी. म्हणजे सर्वसाधारणपणे जानेवारीला ऊस गेला. याच्यातला ऊस गेल्यानंतर आडवी उभी नांगरट करून घेतली. पहिल्यांदा रोटावेटर चालवला, रोटरनं काढून घेतला पहिला ऊस. त्यानंतर आडवी उभी नांगरट केली आणि नांगरट केल्यानंतर जमीन भुसभुशीत करून घेतली आणि त्याला आपण 60 वाले शेणखत या प्लॉटसाठी वापरलेला आहे. हे वाण कुठलं आहे नेमकं? हा 86-032 वाण आहे.
परंतु लोकांच्या बघण्यात असं येतं की हा 86-0 हा, नाहीच. पण तेच मी बघितलं की 86-032 सामान्यतः लालसर वगैरे येतो, पण हा दिसायला पण वाण वेगळा आहे आणि याचं खोड पण मोठं दिसतंय. आता कसं झालंय, हवा खेळती राहिल्यामुळं आणि ऊसाचं ठराविकच फुटव्या स्ट्रक्चर आपण डेव्हलप केलं, म्हणजे 10 ते 12 ऊस आपण फुटव्या काढताना काढलेले आहेत, त्यामुळे जाडी जास्त राहिल्या. ह्याचा पाला किती वेळा काढला आतापर्यंत हा 3ऱ्यांदा पाला काढलाय. किती महिन्यात? आता हा सर्वसाधारण 9 महिन्यामध्ये, म्हणजे 3 महिन्यामध्ये हा. म्हणजे जेव्हापासून कांड्या चालू झाल्या तेव्हापासून हा 3 वेळा पाला काढलेला आहे. आणि आता शेवटचा काढचा हेतू काय, तर आता ऊस पडायला लागलेला आहे, म्हणजे आता 9 महिने पूर्ण झालेला आहे, हा पडायला लागलेला आहे. एकदा जर पडला तर इथून पुढे जी येणारी कांडी आपण अपेक्षित केलेली जी 55 कांडी, आता किती कांड्या तुमच्या उसाला? आता 20 सरासरी 18 ते 20 कांडे अजून आहेत. पुढच्या 6 महिन्यात 32 कांड्या हा. तुमच्या 10 महिन्यामध्ये 10 मध्ये 32 कांड्या अजून याला वाढतील. 100% पण वाढतील. पडल्यानंतर ऊस वाढ होणे वगैरे असं खुंडतो असं काय आहे का? आता कसं आहे, आपण याचं जर फाउंडेशन बघितलं हा. तर आपण सरी ऑलरेडी इथं जी मध्ये होती 4.5 फुट ती मुजवलेली आहे, हा. आणि त्याची जी माती आहे आपण रोटावेटरच्या साहाय्यानं पूर्ण दाबलेली आहे त्याला. दाबलेले आहे. आता जर हा भुंडा बघितलाय ना तुम्ही, तर भुंडा हा खाली आहे पूर्ण इथपर्यंत आहे. हो, हो. त्या पाल्यामुळे उंची वाटते, तर भुंडा केवढा मोठा आहे बघा, एवढी भर आपण त्याला लावलेली आहे ऑलरेडी. जरा म्हणजे तो टेप घ्या, जरी ऊस टेप घ्या टेप. ऊस जरी पडला हा. तरी सुद्धा हा उपटून पडणार नाही. मग बेडचं अंतर किती आहे साधारणपणे? हे बेडचं अंतर साधारणपणे 4 फुटाच्या आसपास येईल. 4 फुटाचा म्हणजे बेड आहे. तिथून तिथपर्यंत, म्हणजे हा लमसम वरती जर पकडला जाऊया बेडचं, हो बेडचं बघून त्यानंतर मग मध्ये हा हे 3-3.5 फुटापर्यंत येतो. 3.5-4 फूट बेड आहे हा. यांचा. आणि तसंच घ्या पुढे. 9 फुटाचा दावा करताय आपण, चेक करूया. मधोमध घ्या बरोबर. जसा दावा केलाय त्यांनी की 2 ऊसाच्या मधलं अंतर 9 फूट आहे, ते बरोबर आहे. सामान्यतः सगळीकडे 4.5 ते 5 फूट असतं. मला सांगा ह्याचा खर्च कसा आहे एकरी, आणि आतापर्यंत ह्याला ड्रिपनं पाणी पाजलंय का पाटानं पाणी ह्याला? आता आम्ही प्रयोग करत असताना आमच्या डोक्यामध्ये एक संकल्पना होती. संकल्पना अशी होती की जास्त पाणी द्यायला लागते ऊसाला, लोकांचं समज आहे बरोबर. आणि किंवा पूर्ण असं पाणी जास्त लागते असं काही नाही ऊस पिकाला. त्यासाठी आम्ही पूर्णपणे हा प्लॉट ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून 100% केलेला. आठवड्यातून किती दिवसाला पाणी सोडताय तुम्ही? आता कसं राहतं, पूर्णपणे 1 आठवडा पाणी राहतं, म्हणजे कसं ड्रिप मधून ते कसं राहतं, एका बाजूला पाणी पडतं. हो. म्हणजे समजा 1-2 दिवस त्या बाजूला पाणी पडलं तर इकडली माती रेस्ट पिरियडवर राहते, तिकडल्या मुळे रेस्ट ह्याची लागण इकडे एका साईडलाच आहे का दोन्ही साईडला पण लागण आहे? लागण एकच आहे मध्ये सेंटरला, एकच. फक्त त्यातनं drip- फुटवे आलेत. हा, त्याच्यातून हे फुटवे आले सगळे. हा. आता इकडे वगैरे बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीने फुटवे आले. हो. आणि कसं झालं, इकडे पाणी दिलं की इकडचं वापसा कंडिशनला जमीन राहत्यानंतर तिकडची, तिकडे द्यायची. म्हणजे अल्टरनेटिव्ह पाणी देतोय. इकडे ज्यावेळी उपसा होतोय हा. त्यानंतर तिकडे पाणी पाजताय, हा. त्यानंतर हे परत इकडे ऑप्शन येते त्यावेळी इकडे पाणी म्हणजे पाजताय. इकडला ज्यावेळी जीवाणू रेस्ट पिरियडला जातोय हा. त्यावेळी तिकडे तिकडे रेस्ट सोडायचं. काम करतोय, म्हणजे समजा खतं वगैरे सोडायचं अल्टरनेट करतोय आपण. अल्टरनेटिव्ह सारखं. आणि पाणी आठवड्यातनं 2 ते 3 दिवसच आपण देतोय. मग एकरी अंदाजे किती खर्च आहे तुमच्या ह्या पिकाला? आता सर्वसाधारणपणे आम्ही 1,10,000 रुपयाच्या आसपास गेलोय. आता गेला हा, पण हा कशामुळे गेलाय, तर आमची ट्रायल पहिल्यांदा असल्यामुळं आम्हाला प्रॅक्टिकल करण्यामध्ये, म्हणजे रोटर मारण्यामध्ये ही काय अडचणी आल्या त्याच्यामुळे आमचा खर्च वाढला. परंतु एवढा खर्च ह्याला होत नाही, कारण कसं होतंय, आपलं सगळं जे काय होतंय स्प्रे वगैरे ते सगळं आपल्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून ह्यात होतंय. ब्लोअर जातोय का? ब्लोअर पूर्णपणे जातोय. आता बघितलं तर आपण हे मधलं अंतरच हो, ट्रॅक्टर 5 ते 6 फूट आहे. हो. मग ह्याच्यामधनं ब्लोअर जाऊन आपण जसं द्राक्ष बागेला स्प्रे करतो, म्हणजे लहान ज्यावेळी असतात त्यावेळी पूर्ण असे खालचे ब्लोअर आपण चालू करू शकतो. मनुष्यबळ जास्त लागत नाही या पिकात. यांत्रिकीकरणाच्या यांत्रिकीकरण. सहाय्यानं पूर्णपणे शेती होऊ शकते. ज्या लोकांचं 10 एकर 20 एकर क्षेत्र आहे त्या लोकांनी समजा एका तळावरती आहे, तर अशा पद्धतीने जर केलं तर जो खर्च मजुरांना जातोय, समजा तण व्यवस्थापन असेल किंवा बाकीचं असेल, तर बरोबर, ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण करू शकतोय. इकडे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की किती ऊस आहे ते पण बघूया. किती ऊस कांडे आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता 15 काढणीपर्यंत तुमचा ऊस आहे. हा, 15 ते 20च्या दरम्यान आहे, कमी जास्त काही ठिकाणी प्रमाणात 15 आहे, काही ठिकाणी 20 20 आहे. आहे. म्हणजे अजून 32 कांड्या तुमच्या ऊसाला येणार आहेत. येणार आहे, 100% येणार आहे. पण 150 टन टार्गेट तुम्ही कसं म्हणताय की 150 टन येईल? कारण आता जर आपण सरासरी संख्या बघितली तर आपल्या जगणाऱ्या ऊसांची संख्या आपण 40,000 ऑलरेडी डेव्हलप केलेली आहे किंवा हा. 35,000 डेव्हलप केलेली आहे. तर ह्याचे आता जर सरासरी वजन काढलं आपण हा, तर एका 2 ऊसाचं? किलो, हा
आता जरी हा सरासरी वजन काढला आपण तर धरून चाला की हा 100 टनाचा सेटअप आपला रेडी आहे तयार. पूर्णपणे. हा. पण याच्यानंतर जे मागणी येणार जे वॉटर शूट आहेत म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकता की हे पूर्ण येणारे जे वॉटर शूट आहेत ना म्हणजे मुळात तर आली होती. हा हे जे आलेत ना कोंब हा, पाठीमागून कोंब, हा. ह्या कोंबाचं वजन आपल्याला 7 टन भेटणार आहे. मग ते एक्स्ट्रा आहे का तो ऊस? एक्स्ट्रा ऊस म्हणजे आपण सेट केलेल्या ऊसापेक्षा एक्स्ट्रा ऊस आला. ते तो कोंब कशामुळे आला मी म्हणतो? आपण अंतर जास्त ठेवले, सूर्यप्रकाश पूर्णपणे बुडकेला जातोय. आता जर बघितलं आपण पाला काढलाय पूर्णपणे ऊन याच्यावरती हो, पडलंय. ज्यावेळी आपण 4.5 फुटाची लागण करत असतो त्यावेळी आपलं कंजेस्टेड होतं म्हणजे कॉम्प्लिकेटेड होते आणि ह्याला सूर्यप्रकाश मिळत नाही. मग त्याचा परिणाम आहे का सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे ते कोंब आला? हा, सूर्यप्रकाश- आणि त्याच्यातून तुम्हाला ते 1.5 फूट उत्पादन जास्त त्याच्यामुळे मिळणार आहे. पण तुम्ही असं देखील मला म्हणाले की जाता जाता की मी लोकांना दाखवण्यासाठी ह्या प्लॉटला लागून एक सरी अशी केली आहे की ती 4 ते 4.5 फुटांची आहे की लोकांना कळावं की 4 ते 4.5 फुटात ऊस कसा येतो आणि 9 फुटाची सरी केल्यावर ऊस कसा येतो. बरोबर आहे? हा, तशा पद्धतीने म्हणून आपण एक प्लॉट केलं, एक सरी केलेली आहे पलीकडे. हा, हा. मग त्याच्यामध्ये लक्षात येईल की संख्याचं व्यवस्थापन बसलेलं नाही, बर. ऊसाची जाडी, पेरातील अंतर, ज्या काही हा. सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे आपला नॉर्मल ऊस ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने ती सरी राहिल्या. करताना सगळी प्रोसेस आपण त्याला सेमच Same केल्या, केलेली फक्त कन्सेप्ट फक्त बदललाय की 4.5 फुटाची सरी ठेवल्या. मग जाणवते काय त्या ऊस शेतीत आणि ह्या ऊस शेतीत? त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पानाची रुंदी, ऊसाची जाडी जाडी दिसतेच आपल्याला. आणि त्याच्यानंतर येणारा फुटवा हा, त्याच्यामध्ये फुटवाच नाही आलेला. बरोबर. आणि जरी आला होता तो सगळा मरून गेला कारण सूर्यप्रकाशाच्या आणि अभावात. याची कांडी जवळपास 8-10 इंचाच्या आसपास आहे आणि त्याची कांडी तेवढी दिसते. त्याची कांडी एवढीशीच हा, आहे. मग 3-4 इंचाच्या आसपास ह्याची आहे. 8 ते 10 इंच कांडी दिसते. कांडी झाल्या. म्हणजे हा फरक आहे सूर्यप्रकाश तळात गेल्यामुळं ऊस वाढलाय पण त्याच जोमानं आणि तिथं सूर्यप्रकाश कमी मिळतो त्यामुळे तो खुंटतो देखील, असं देखील आहे. हा, आणि हवा खेळती राहिल्यामुळं त्याचं वेट सुद्धा वाढलेलं आहे. वाढलेलं आहे. अंदाजे आता किती वेट आहे म्हटलं ह्याचं? याचं वेट आत्ताच 2 किलोच्या 2 आसपास यायला किलो. पाहिजे. आणि पूर्ण भरल्यानंतर किती वेळ भरल्यानंतर आमचं 4 ते 5 टनाचं टार्गेट Target आहे. आहे. म्हणजे 5 टन जर समजा आपलं एकरी सर्वसाधारण 40,000 ऊस जगतात हा. तर 40,000 गुणुले 2 किलो तर आपलं 80 टनानं अवरेज हा. पडतं. आणि जर समजा 3 किलोचा भरला तर 120 टनानं. आमच्या अशा अपेक्षा आहे की हा 4 टनापर्यंत 5 किलोपर्यंत 5 किलोपर्यंत ऊस भरू शकतो. एक सिंगल ऊस, एक सिंगल ऊस जो की किती भरतो तो 4.5 फूट 4 फूट तो आपला 1.5 किलो 2 किलोच्या आसपास भरतो. बरोबर डबल अवरेज ह्याच्यामुळे मिळणार आहे. मिळणार आहे 100%. आणि ज्यावेळी ऊस पडणार आहे हा. हा पूर्णपणे असा फुलून पडणार आहे म्हणजे ह्या साईडला निम्मा त्या साईडला निम्मा. बरोबर. त्याच्यामुळे सूर्यप्रकाश पूर्णपणे परत आणि कोंबाला लागणार. मग परत आणि झोपटे वाढणार का हा, तो ऊस कोंबाची संख्या वाढणार आणि हा ऊस वरती जाणार. अजून? हा, आणि ह्याला 30 कांडे येणार आहे. म्हणजे ह्या कोंबाचं जे स्पीड असतं ते डबल असतं. म्हणजे ह्या ऊसापेक्षा त्याची जी वाढ आहे ती हाय स्पीडनं होत असते. शेतकऱ्यांनी मग हे ऊस शेती करायला काय हरकत आहे? तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना की आधुनिक परंपरागत ऊस शेती सोडून ही आधुनिक ऊस शेती का केली पाहिजे? आता कसं आहे माहिती आहे का, अलीकडे जर बघितलं आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ विचार केला किंवा देशाचा विचार केला तर सरासरी पूर्णपणे 30 टन 25 टन इथपर्यंत लोक पूर्णपणे थांबलेले आहेत. सरासरी विचार केला तर. पण काही असे 2%, 5%च लोक असे आहेत की 100 टन 90 टन 80 टनाच्या वरती गेलेले आहेत. मग हे प्रॉब्लेम्स कशामुळे होतात? मजुरांचा प्रॉब्लेम असेल, लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा काहीतरी अज्ञान पण अजून लोकांनी सोडलेलं नाही. काय अज्ञान आहे? अज्ञान काय आहे तर लोकांचे असे कन्सेप्ट राहते की सरी बारकी सोडली, जास्त ऊस लावला की जास्त ऊस कारखान्याला जातो. आता आम्ही या प्लॉटमध्ये 3,200 रोपं फक्त लावलेत. हा. आणि या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्या 40,000 ऊस तयार आहेत पूर्णपणे. मग एवढं असताना आपण एकाच ऊसाला अनेक फुटवे काढू शकतो आणि बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला जास्त उत्पन्नही मिळू शकतं. प्रॅक्टिकली जर विचार केला तर डोळे झाकून शेती करण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून शेती केलेली चांगली राहील. कारण आपण जे डोळ्यानं बघतोय आज हे पूर्ण कारखान्याला जाणार आहे. आणि 4.5 फुटामध्ये अशी अवस्था होते की डोळ्यानं दिसतो ऊस भरपूर दाट दिसतो म्हणजे मनाला आपल्या बरं वाटतं. पण ऍक्च्युअली ज्यावेळी जातो ऊस आपला त्यावेळी ऊस तेवढा जात नाही. मग बऱ्याच लोकांचं असं मत असतं की आमचा ऊस तर दिसताना चांगला होता परंतु अवरेज काय पडलं नाही. मग ह्याचा मुख्य हे काय तर सूर्यप्रकाश मिळत नाही, कॉम्प्लिकेटेड होतंय, त्याच्यानंतर रोग मर ह्याचं प्रमाण वाढतंय. आणि ह्या प्लॉटला आपण जवळजवळ 8 ते 9 स्प्रे घेतलेत म्हणजे फवारण्याचे. आणि आपण 4.5 फुटामध्ये आपण 3-4 स्प्रे घेतले की आपल्याला परत जाता येत नाही. आता आम्ही पाला काढला त्यावेळी पण एक STPच्या साह्यानं स्प्रे घेतलाय. म्हणजे इकडून असं म्हणजे 400 लिटर पाणी आपण या प्लॉटला फवारण्यासाठी घालवलेलं आहे. मग हे आपल्याला शक्य झालं नसतं जर समजा आपण हे अंतर वाढवलं नसतं तर हे शक्य झालं नसतं. आणि स्प्रेचं ही केल्यामुळं तर जाडी आपली जास्त वाढल्या, त्याच्यानंतर आपल्याला जी काही डिफिशियन्सी दिसेल, रोग असतो म्हणजे मावासारखा रोग येतो, तांबेऱ्या करपा जे काय असतात रोग, ते रोग आपण थांबवू शकलो. कशामुळे तर अंतर ठेवल्यामुळे आणि स्प्रे आपला पूर्णपणे बसल्यामुळे. आता इथून पुढे ज्यावेळी पावसाळा चालू होईल त्यावेळी ह्याचा ग्रोथ ऑफ रेशो जास्त वाढेल.
कंटिन्यू पाणी दिल्यामुळं आता ह्याचं पाणी देताना आम्ही कसं जेवढी गरज आहे तेवढंच पाणी देतोय, असं काही नाही की कंटिन्यू चालूच ठेवायचं पाणी. लोक सामान्यतः ऊसाला कसं असतं की पाणी आहे घरचं पाणी म्हणून कंटिन्यू सोडून देतात, का तर ऊस हे मुबलक पाण्याचं पीक आहे म्हणून. तर त्यामुळे तुमचं काय म्हणणं आहे? आता आम्ही काय केलंय सांगतो तुम्हाला, ह्या बेडच्या खाली कोंबडी खताची एक लेअर दिल्या, आणि त्याच्यानंतर जेव्हा बेड त्याच्यानंतर बेड टाकला आणि त्याच्यानंतर रासायनिक खताची एक लेअर आहे आणि परत बेड आहे. लेअर बाय Layer लेअर केले करत त्या. मातीचा थर जर आहे. समजा ह्याच्यावरती आपण पाणी आतोनात सोडलं हा. तर जे खत आहे ते खत घेऊन पाणी कुठं जाणार, जमिनीच्या खाली जमिनीत जाणार. हो. मग आपण ऊसाला पाणी देतोय, जमिनीला पाणी देत नाही. मुळात आपल्याला ऊसाला पाणी द्यायचं आहे, जमिनीला द्यायचं नाही. जमिनीला द्यायचं नाही. मग लोकांचं मत काय आहे, पाणी असं समडम भरलं हो हो की ही दिसते. आता जर तुम्ही मध्ये बघितली तर जमीन चिरलेली असणार आहे बर हा पूर्णपणे, पण ऊस आपला हिरवा दिसतोय. बरोबर आहे. आता आपण या ठिकाणी बघा, जमीन चिरलेली आहे का, हो, जमीन चिरं दिसते इथे. जमीन पूर्ण चिरलेली आहे. हो पण ऊसावरती तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं म्हणजे पाण्याची डिफिशियन्सी जाणवणार नाही किंवा काय होणार नाही. हो बरोबर आहे. मग महत्वाचं काय आहे, कमी पाण्यात सुद्धा ऊस शेती होऊ शकते, फक्त त्याला ॲक्युरेटपणा म्हणजे जेवढं व्यवस्थापन महत्वाचं आहे त्याला. व्यवस्थापन महत्वाचं आहे. मग तुमचं याचा सगळा सर्वार्थाने विचार केला तर तुमचं एकच म्हणणं आहे की ऊसाला पाणी द्यायचं, जमिनीला पाणी द्यायचं नाही, हा. आणि ॲक्युरेट जर व्यवस्थापन केलं तर 150 टन शक्य आहे. शक्य आहे म्हणजे आहे 100%. आता आम्ही, तुम्ही 150 म्हणताय पण आम्ही 160-170 मग त्याच्यापेक्षा जास्त म्हणताय तुम्ही. जाऊ शकतो, 100% जाणार. पण लोकांना खरंच अतिशयोक्ती वाटते की 100 ते 110 टन सरासरी ऊस उत्पादन प्रगतशील शेतकऱ्याचं असतं. पण वैभव गुरव म्हणतायत की मी स्वतः म्हणत होतो की 150 टन, पण ते म्हणतात की आम्ही 160 टन ते 170 टन सुद्धा झाला आहे. तर लोकांना वेगळं वाटेल हे. पण आता पुढच्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये यांचा हा ऊस जातोय कारखान्याला, त्यावेळी सुद्धा आपण बघणार आहोत की त्यावेळी सुद्धा येऊन की हे उत्पादन किती होतं, आणि हे खरंच म्हणतायत 150 टन की 170 टन, ते खरं आहे का? तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर काय वाटतं हे देखील सांगा. आणि हो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर लोकांचे आपसुकच आम्हाला फोन येणार आहेत. तुमचा नंबर देखील सांगा, म्हणजे जेणेकरून लोक तुम्हाला डायरेक्ट फोन करतील. माझा नंबर आहे 9766 91 99 15. तर हा होता प्रगतशील शेतकरी वैभव गुरव यांचा शेतीचा नवीन प्रयोग, जो 4.5 ते 5 फुटांवरून डायरेक्ट 9 फुटांवर गेला आहे, जो महाराष्ट्रात आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर चर्चेला जाणार आहे. 150 ते 160 ते 170 टनापर्यंत हा ऊस जाईल असं त्यांची खात्री आहे. तुम्ही देखील कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतंय, आणि त्यांनी त्यांचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला काय वाटत असेल तर त्यांना फोन करा आणि त्यांची माहिती विचारू शकता. धन्यवाद.